हॅलो एव्हरीवन, हॅपी मकर संक्रांती टू ऑल. तर आज मकर संक्रांती आहे आणि खूप जणांचा हा कदाचित पहिला सण असेल. माझा दुसरा आहे, म्हणून काही स्पेशल नाही आहे. मागच्या वर्षी खूप सुंदर मकर संक्रांती मी सेलिब्रेट केली होती. मी त्याचे छोटे छोटे जे फोटोज किंवा क्लिप्स आहेत ना, क्लिप्स तर नाही आहे, एक होती मी चेक असेल तर मी टाकेलच व्हिडिओमध्ये. बट जे फोटोज आहे ना, मी ते शेअर केलेले आहे. तुम्ही ते फोटोज नक्की बघा आणि मला सांगा की मी माझ्या फर्स्ट मकर संक्रांतीला कसे दिसत होते. आणि प्लस मी सकाळचं तर ब्लॉग शूट नाही करू शकले बिकॉज मला आज अजिबात बरं नव्हतं. तुम्ही माझ्या इन्स्टाला जाऊन बघू शकता, इन्स्टाचा ब्लॉग शूट झालेला आहे, तर तो तुम्ही चेक करू शकता. बट आजचा जो म्हणजे सकाळचा जो शूट होता मी तो यूट्यूबसाठी नाही घेऊ शकली, म्हणून तो स्किप झाला. पण आता मी रेडी होऊन जाणार आहे मस्त मंदिराला, कारण आज माझा मंगळवार आहे, माझा फास्ट पण असतो आणि आज संक्रांती पण आहे. आणि म्हटलं चला आज त्याच बहाण्याने देवदर्शन करूया, म्हणून आता मी छान रेडी होऊन मस्त देवदर्शनाला जाणार आहे. तर चला आधी मी मस्त रेडी होते. सो रेडी होऊन आम्ही निघालो देवदर्शनासाठी. आधी तर आम्ही गेलो भवानी देवीच्या मंदिरात, म्हणजे तिथेच भवानी यायचं आणि रेणुका मातेचं मंदिर आहे, दोन्ही पण देवे आहेत तिथे. दर्शन घेतलं आणि मग थोड्या वेळ तिथे बाहेर मस्त बसलो आणि मग नंतर तिथून गेलो आम्ही स्वामी समर्थांच्या मठात. आणि इथे ना ही मस्त एक हे केलेली आहे की डायरेक्ट पाण्यातून जायचं, स्पेशल पाय धुवायला जायची काहीच गरज नाही आहे. मग काय तिथे जाऊन मस्त स्वामी समर्थांचं पण दर्शन घेऊन घेतलं. आणि मग तिथून निघाल्यावर आम्ही असं ठरवलं होतं की आम्ही लाँग ड्राईव्हला जाऊ. आम्ही निघालो पण आणि भरपूर पुढे पण गेलो लाँग ड्राईव्हसाठी. बट तिथनं आम्हाला पलटावं लागलं, कारण एवढी भयंकर थंडी होती ना, आणि एवढ्या थंडीत म्हणजे पुढे जाणं पॉसिबलच नव्हतं. म्हणून आम्ही तिथून पलटलो आणि मग आम्ही मार्केटला आलो. आम्हाला फ्रूट्स घ्यायचे होते पण फ्रूट्स काही भेटले नाही, म्हणून केळीच घेतली आणि मग तिकडनं घरी आलो. लगेच मग मी आवरायला घेतलं, म्हणजे एवढे हेवी कानातले घालायची सवय नाही. हेवी म्हणजे हेवी नव्हते ॲक्च्युली, हलकेच होते, बट एवढे मोठे कानातले घालायची सवय नाही आहे मला, म्हणून पटकन ते काढले आणि लगेच आवरून घेतलं. आणि मग मी लागले स्वयंपाकाला. म्हणजे स्वयंपाक तर काही जास्त करायचा नव्हता, सकाळचंच होतं, पण कालच्या जे कचोऱ्या होत्या ना त्याचं थोडं सारण उरलं होतं, तर त्याच्या छान कचोऱ्या करून घेतल्या. आणि अजून सकाळी मी जे पराठे केले होते माझ्यासाठी साबुदाण्याचे, सो त्याचं पण मिश्रण थोडं उरलं होतं आणि सकाळी मी ते एकटीनेच खाल्ले होते, म्हणून पटापट ते सुद्धा मस्त मम्मींनी बनवून दिले मला आणि मी लगेच छान असे तव्यावर मस्त शेकून घेतले.
मग लगेच सगळं मस्त तयार झालं आणि लगेच आम्ही बसलो जेवायला. जेवता जेवता हे मला यांच्या ऑफिसच्या गोष्टी सांगत होते, तर ऐकत ऐकत जेवण केलं आणि मग गेलो मम्मी पप्पांकडे. सहजच म्हणून गेलो होतो, खूप दिवस झाले गेलोच नव्हतो, म्हणून तिथे जाऊन आलो. आणि हे आहेत माझ्या फर्स्ट संक्रांतीचे फोटोज, जे मी तुम्हाला बोलली होती की मी तुमच्यासोबत शेअर करेल. मला नक्की सांगा की मी फर्स्ट संक्रांतीला कसे दिसत होते. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.